ह्याच्यासाठी लागणारा पाक तयार करूत। ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 पाऊल साखर आणि साखर पाण्यात बुडेल इतकेच पाणी आपण ह्याच्यात घालू। ह्याच्यापेक्षा जास्त पाणी घालायचे नाही। आपल्याला एकतारी पाक तयार करायचा आहे। एकतारी पाकासाठी आपण ह्याच्यामध्ये लिंबाचे काही थेंब घालूत। इलायची घालूत। ह्याची साल देखील मी ह्याच्यात घातली आहे कारण ह्याचा फ्लेवर उतरतो। त्याचप्रमाणे केसर असेल तर केसरही घाला, नसेल तर स्किप केलं तरी चालेल। सगळी साखर आपली विरघळलेली आहे। 3 ते 4 मिनिटं ह्याला झालेले आहेत। आपला एकतारी पाकही तयार झाला आहे। हे पहा, हे पहा। गॅस बंद करून ह्याला बाजूला ठेवू। खाजा तयार करण्यासाठी येथे आपण 2 बाउल मैदा घेतला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला अर्धा बाउल मी इथं तूप घेतलेलं आहे। ह्याच्या जागी आपण वनस्पती तूप किंवा तेलही घेऊ शकतो। 1 पिंच मीठ घाल। ह्याच्यामुळे काय होतं आहे, आपल्या खाज्याला अगदी मस्त अशी चव येते। हे तूप जे आहे ते सगळ्या मैद्याला लागलं व्यवस्थित होते। आता थोडं थोडं पाणी घालून हे मळून घेऊ। चपातीचं पीठ आपण जसं मळतो ना तसंच हे मळायचं आहे, पण थोडं ह्याला आपण घट्ट ठेवू। अशा प्रकारे आपली मैद्याची कणिक आपली छान झाली आहे। आता ह्याला 20 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवू। आता खाजा परफेक्ट होण्यासाठी, त्यांना अगदी व्यवस्थित लेअर सुटण्यासाठी आपल्याला इथं 3 ते 4 चमचे तूप घ्यायचं आहे। तुम्ही त्याच्याऐवजी तेल किंवा वनस्पती तूपही घेऊ शकता। त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचेच मैदा घालायचा आहे। ह्याला साठा असं म्हणतात किंवा पेस्ट। हे पहा, आपला साठा अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे। हीच खास ट्रिक आहे खाज्याला अगदी व्यवस्थित पदर सुटण्यासाठीची। ह्याला ठेवून 20 मिनिटं झाले आहेत। हे पहा, अगदी परफेक्ट आपली ही मैद्याची कणिक झालेली आहे मळून। आता ह्याचे आपण गोळे करूत। ह्याचे 2 समभाग करते। छोटे छोटे आपण ह्याचे गोळे करूत। अशा प्रकारे आपले गोळे तयार झाले आहेत। हे 5 आणखीन हे 5 आपल्याला आता पोळी लाटून घ्यायची आहे। थोडंसं अशा प्रकारे आपल्याला सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। हे पहा, अशा प्रकारे आपले गोळे तयार झाले आहेत। हे 5 आणखीन हे 5 आपल्याला आता पोळी लाटून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे आपल्या सगळ्या पोळ्या लाटून झाल्या आहेत। हे पहा, ह्याला मी प्रत्येक पोळी ठेवताना थोडा मैदा टाकलेला आहे, म्हणजे जेणेकरून ह्या एकमेकाला चिटकून राहणार नाहीत। सगळ्यात मोठी असणारी पोळी आपण इथं ठेवलेली आहे आणि हा जो साठा आपण केलेला आहे पेस्ट, ती ह्याला व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे। तर ही दुसरी पोळी आपण त्याच्यावर ठेवले, त्याला ही अशीच पेस्ट लावून घ्यायची। पुन्हा तिसरी, पुन्हा चौथी, की 5वी। आणखीन ह्याचा आपल्याला टाईट रोल करायचा आहे। हे पहा, ह्याच्यात एअर होऊ द्यायची नाही आणि सगळ्यात शेवटी काय करायचं, हाताने थोडंसं पाणी लावायचं ह्याला, म्हणजे आपला रोल सुटणार नाही।
पहिलं कॉर्नरचे आपण काढून घेऊ. अर्धा अर्धा इंचचे असे आपल्याला कट करायचे ते. ह्याला आता शेप देऊ. अशा प्रकारे आपले सगळे खाज्या तयार झालेल्या आहेत. हे पहा, ह्याचे लेयर्सही दिसतात. आता आपण ह्याला तळू. काढलेलं आहे का आपण चेक करू. अगदी व्यवस्थित काढलेलं आहे. हॅलो फ्रेंड्स, आज गौरीज रेसिपी चॅनलवर आपण खाजा तयार करणार आहोत. ही रेसिपी हलवाई कशी तयार करतात ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. याला गोल्डन कलर येऊ तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. वरून गोल्डन कलर आला ना, याला काढायचं. आतून थोडे नरमच असतात. हे पहा, परफेक्ट आपले खाजा तयार झाले आहेत. मगाशी आपण जो पाक करून ठेवला होता ना, तो थंड झाला होता. त्याला पुन्हा थोडं गरम करायचं. हे पहा, पातळ झालं आहे. आता हे केलेले खाजे त्याच्यात घालायचे आहेत आपल्याला. ते सगळे खाजे आपल्याला त्याच्यात घालायचे आहेत. अशा प्रकारे सगळे खाजे आपण तळून पाकातून काढून घ्या. अशा प्रकारे बघताच क्षणी खाऊ वाटणारे खाजा तयार झाले आहेत. परफेक्ट आणि व्यवस्थित आपले हे खाजा रेडी आहेत. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.